गुरुवारी रापसप्रीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव, त्याचप्रमाणे पालक शिक्षक संघ, माता पालक संघ आणि रोटरी क्लब नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन किती तारखेला साजरा झाला? 8 तारखेला. काय होतं 8 तारखेला? अरे का साजरा काय झाला नाही? सुट्टी होती का नव्हती? मग कुठली सुट्टी होती? आणि मग आता असं आठवलं, प्रत्येक दिवस आठवलं पाहिजे. वाया किती जण लिहितात? घरी गेल्यावर ती रोजनीची कोण लिहितात? लिहिता का नाही? लिहायला पाहिजे. तुम्ही मोठे झाले ना की ते पुस्तक तयार होईल त्याचं. हे सगळे वर बसलेले पाहुणे उद्गार त्याचं प्रकाशन करतील. सरांबद्दल लिहायचं, आईबद्दल लिहायचं, वडिलांबद्दल लिहायचं, मित्राबद्दल लिहायचं, मैत्रिणीबद्दल लिहायचं. सवय करायला पाहिजे ना, का नको? किती जण रोज लिहिणार आहे? ठीक, डायरी. आम्ही आपलं मराठीत बोलतोय आता, कारण आपली मातृभाषा मराठी आहे ना. या आजच्या कार्यक्रमाकरता ज्यांचं खरं व्याख्यान ऐकायला पण उत्सुक आहे असे दुर्गसेवक, ज्यांना ओळखलं जातं शिवनर भूषण हा ज्यांना पुरस्कार मिळाला, असे विनायक खोत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी रोटरी क्लबनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता काही पारितोषिके ठेवलीत. त्या रोटरी क्लबचे अध्यक्ष गांधी आले, त्याचप्रमाणे त्यांचे माजी अध्यक्ष मंगेश मेहर या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष डुमरे मॅडम आहेत. त्याचप्रमाणे गट शिक्षण अधिकारी शिंदे मॅडम आहेत. आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पौराणिक मॅडम आहेत. आता त्याचबरोबर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी. त्याचप्रमाणे पालक शिक्षक संघामध्ये सचिव म्हणून काम करणाऱ्या पाटे मॅडम, उपमुख्याध्यापक तवर सर, सर्व उपस्थित पालक आणि शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र. खरं म्हणजे आपल्याला आपलं दुर्ग जे काही संवर्धन करायचंय, म्हणजे आपण काय करायचं, आपण कशा करता करायचं हे आता खोत साहेब सांगतीलच. आपण त्याचा कधी विचार केला का? आपल्याला, आपण ज्या गावामध्ये राहतो, ज्या परिसरात राहतो, त्याचा भूगोल आणि इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. आणि भूगोल आणि इतिहास कशा करता माहिती असा लागती की त्या गावाची वैचारिक ठेवण बैठक कशी आहे, आणि ती वैचारिक बैठक चांगल्या पद्धतीने असणारी गावं पुढे जातात, तो समाज पुढे जातो, तो परिसर पुढे जातो, आणि तो जगामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शिवनेरी किल्ला पाहिलाच नाही, अशी परिस्थिती जर आपल्यावरती येत असेल तर आपल्याला काय म्हणायचं? आपल्या तालुक्यामध्ये किती किल्ले आहे का कोणाला माहिती? किती आहेत? 7. नाव येतील का सांगतात? तुम्हाला आता खोत साहेब सर सांगतील सगळी नाव. त्यातल्या त्यात सावण किल्ला आहे ना, तो कुठं आहे सांगा? बरोबर आहे. मुलांना
ह्याची उत्सुकता चांगल्या प्रकारे दिसते. किंवा दुर्ग संरक्षण करत असताना या दुर्गांचा इतिहास काय, त्याच्या मागे आपली भौगोलिक परिस्थिती काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि गावाच्या विकासामध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये जेवढा पालक आणि शाळेचा आणि शिक्षकांचा संबंध येतो, त्याचप्रमाणे समाजाचा येतो. समाजाचा येतो तो समाजाची जडणघडण काय भौगोलिक परिस्थिती झाली त्याच्यावर आहे. भौगोलिक परिस्थिती माणसाच्या अर्थार्जनाशी फार निगडीत आहे. अतिशय दुर्गम भागामध्ये असणारे लोक त्या दुर्गम भागामध्ये घडत असणाऱ्या अडचणी, येत असलेल्या अडचणी, त्यामुळे काय होतात, मायग्रेट होतात. आणि मायग्रेशन करणारी माणसं शेवटी दुसरीकडे जाऊन श्रीमंत होतात. पण तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा त्यांना फायदा करून घेता येतो. या सगळ्या बाबींचा आपण विचार करता आपल्याला शालेय जीवनामध्ये इतिहास, भूगोल, तसं सायन्स कळालं पाहिजे, गणित कळलं पाहिजे, भाषा आपल्याला नीट आली पाहिजे, दुसरी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढ्या तुम्ही भाषा जास्ती शिकाल तेवढं तुम्ही वाङ्मय जास्ती वाचू शकाल, साहित्य जास्ती वाचू शकाल, तुमचा मानसिक आणि शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हायला फार मोठं त्याचं साधन असतं. आणि हे साधन मिळवण्याकरता, ही तपश्चर्या करण्याकरता ग्रंथालयाचा वापर केला पाहिजे. आपल्या ग्रंथालयात मायनस विद्यार्थी जातात, पुस्तकं मायनस विद्यार्थी घेतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जोपर्यंत आपण सुधारत नाही तोपर्यंत विद्यार्थी बहुश्रुत होऊ शकत नाही. काव्य संग्रह असेल, ललित साहित्य असेल, ऐतिहासिक पुस्तकं असतील, चरित्र ग्रंथ असतील, हे आपण वाचायला शिकलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की काय, आता कॉम्प्युटरचं युग आहे, आता आम्ही गुगलवर सगळं आम्हाला माहिती पडतं. पण गुगलमध्ये नेमकं काय म्हटलं ते समजायला पुस्तकाची पार्श्वभूमी पाहिजे. आता त्या गुगलमध्ये लिहिलेलं आपल्या डोक्यावर जातं. तर या दृष्टिकोनातून ती संस्कृती वाढवली पाहिजे. आणि शाळेमध्ये साधारणपणे मानसशास्त्र दृष्टीने पाहिलं तर 4थी पासूनच्या पुढची मुलं, म्हणजे आता आपल्या इथं 5वी पासून आहे, म्हणजे ही सगळ्या मुलांनी लायब्ररीत गेलं पाहिजे. काय करायची हाच विषय महत्वाचा होता. नेहमी तो प्रत्येक वेळी व्याख्यानामध्ये असतोच, पण आदरणीय तात्यांसारखे मार्गदर्शक असताना त्यांच्या विचारातून काही ना काहीतरी क्लू असा मिळून जातो की ती सुरुवात पक्की होते. आदरणीय अनिल तात्यांनी तुम्हाला एक प्रश्न सहज टाकला की खोतसर किल्ले का संवर्धित करताय, तुम्ही का नाही करत आहे. तोच एक धागा पकडून मी सुरुवात करतो. खर तर किल्ले, मग ते आपल्या तालुक्यातले असो, जिल्ह्यातले असो अथवा महाराष्ट्रातील असो, हे किल्ले कोणाचे, तुमची उत्तर हवी आहेत मला. हे किल्ले कोणाचे, आपले म्हणजे कोणाचे. कारण नेहमी व्याख्यान महाराष्ट्रभर करत असताना एक, जेव्हा हा प्रश्न मी करतो तेव्हा उत्तर समोरून हेच येतं, किल्ले कोणाचे, शिवाजी महाराजांचे. मग स्वराज्य कोणाचं,
शिवाजी महाराजांचं. मग तुमचं काय? मग ते पुढचं त्यांचं उत्तर असतं की किल्ले स्वराज्य हे मावळ्यांचं. मग छत्रपती शिवराय आणि मावळे यांचं स्वराज्य आहे, यांचंच राज्य आहे, आमचा काय संबंध आहे? ठीक आहे, त्यावेळेस ती गरज होती म्हणून त्यांनी केलं, संपलं. आमचा काही संबंध आहे का? आमच्या पूर्वजांचा सुद्धा लांब लांब काही संबंध नाही. मला वाटतं हेच जे उत्तर नेहमी असतं ना, हेच उत्तर प्रामुख्याने विचार करायला लावणारं आहे. दुर्ग संवर्धनाकडे आजही महाराष्ट्र खूप कमी प्रमाणात एका वेगळ्या नजरेने पाहतोय. आणि त्याच्या मुळाशी जर जे कारण असेल तर ते कारण म्हणजे किल्ले आणि आपला संबंध, छत्रपती शिवराय आणि आपला संबंध, स्वराज्यातील छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे, वेळप्रसंगी स्वतःचे प्राण अर्पण करणारे हे सगळे मावळे यांचा आपला संबंध हा काय आहे तोच आम्ही कधी समजून नाही घेतला. तो समजला तर मला वाटतं तात्या, आपण जे म्हणालात की तुम्ही का जात नाही, मला वाटतं हा संदेश गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी तेवढ्याच जोशाने आणि उल्हासाने तयार होईल, किमान आपल्या तालुक्यातील किल्ले पाहणे आणि मग त्यांचं संवर्धन करण्यासाठी. खूप जवळचा संबंध आहे किल्ले, स्वराज्य, छत्रपती शिवराय आणि आपला. तो संबंध सुरुवातीला सांगतो आणि मग जुन्नरच्या वारसा स्थळांकडे आपण वळूया. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. कोणत्या ठिकाणी रोवली सांगता येईल? तोरणा. बरं, अजून बोला. रायरेश्वर. अगदी बरोबर. भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं जे पठार आहे त्या पठारावर एक शिवमंदिर प्राचीन, आणि त्या शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आपल्या बाल सवंगड्यांच्या मदतीने. एकट्याने घेतली आहे का? आपल्या बाल सवंगड्यांच्या मदतीने. ती तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती. ते स्वराज्य का निर्माण करायचं ते पुढे ओघाने येईलच. जसजशी वारसा स्थळ एक एक समजून घेऊ आपण त्यावेळेस निश्चितच सांगेन. पण हळूहळू एक एक किल्ला पादाक्रांत करायला सुरुवात केली. मग ज्याच्यामध्ये आता कोणीतरी सांगितलं तोरणा. मग हळू एक एक किल्ले, अर्थात आदिलशाही प्रांतातलेच एक एक किल्ले ते पादाक्रांत करण्याची मोहीम महाराजांनी सुरू केली. पण त्या तुटपुंज्या सैन्य बळानिशी ते करू शकत नव्हते. मग त्याच्यासाठी त्यांना साथ हवी होती. आता हे साथ देणारे बाहेरून येणार आहेत का? किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना पगार देऊन ते पगारी नोकर लढणार तरी किती? आणि म्हणून सगळ्यात मोठी गरज निर्माण झाली महाराजांना त्यावेळेस सुरुवातीच्या काळात, ते म्हणजे स्वामिनिष्ठ, प्रामाणिक आणि रयतेचा कळवळा असणारे, प्रजानिष्ठ असलेले मावळे, की जे आपल्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार होतील. मग अशा सर्व 12 मावळातील मावळ्यांना छत्रपती शिवरायांनी एकत्र केलं. बरं, हे मावळे तरी कोण आहेत? तर हे तत्कालीन महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील सर्व प्रकारचे, पण ज्याच्यामध्ये कौशल्य आहे त्या कौशल्यानुसार महाराजांनी ते सगळे मावळे एकत्र केले. आणि म्हणून इतिहास वाचताना आज आपल्याला छत्रपती शिवरायांचा नावाचा उल्लेख तर सापडतोच, पण त्यांच्या बरोबर जे प्रमुख सरदार घराणी होती त्यांचीही नावं आपल्याला सापडतात. मग फक्त छत्रपती शिवराय आणि या सरदार घराण्यांनीच इतिहास घडवला का? स्वराज्य स्थापलं का? मित्रांनो, इथेच खरी गोम आहे की आपल्याला त्या सरदार घराण्यांच्या नावांचा इतिहास सापडतो, व्यापाऱ्यांचा, मुख्य व्यापाऱ्यांचा उल्लेख सापडतो, परकीय कोण आलं कोण गेलं यांचा उल्लेख सापडतो. पण ज्यांनी या स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचं समर्पण केलेलं आहे, प्रचंड पराक्रम केलेला आहे आणि तो पराक्रम करता करता धारातीर्थी पडलेले आहेत,
मग कोणीतरी एखादा गड वाचवत असताना ते गडाच्या बुरुज लढवला असेल, त्या गडाची तटबंदी त्याने सुरक्षित राखली असेल, त्याच्यासाठी अचानक समोरून कुठून तरी तोफेचा गोळा असेल, धाडकन छाताडावर तो आदळला असेल, अक्षरशः देहाच्या चिंधड्या झालेल्या असतील, त्या रक्ताचा थेंब त्या मांसाचा चिखलाचा प्रत्येक तुकडा या गडाच्या इतस्ततः चारी बाजूला फेकला गेलेला आहे, पण तरी सुद्धा मनुष्य धारातीर्थी पडलाय, दुसरा मावळा तेवढ्या जोमाने उभा राहिलाय. असे लाखो मावळे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले आहेत. अशा लाखो अज्ञात मावळ्यांना की ज्यांचा अजूनही इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाहीये, या लाखो मावळ्यांना जर खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा करायचा असेल तर त्यांना ओळखलं पाहिजे आपण, कारण त्यांची ओळख लांबची कुठलीही नाहीये. ते लाखो धारातीर्थी पडलेले हे जे मावळे आहेत तेच तुमचे आमचे पूर्वज आहेत. हा संदर्भ कुठेतरी आम्ही लावायला विसरलोय आणि पर्यायाने आम्ही किल्ले संवर्धन आज का गरजेचं, कारण किल्ले संवर्धन आणि त्या गरज तेव्हा संपलीये जेव्हा मनुष्य हवेमध्ये उडू लागला. तिथे उंचावर जाऊन स्वतःचं संरक्षण करण्याची गरजच राहिलेली नाहीये. मग आता आम्ही का संवर्धित करायचे? तो एक काळ होता की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी ते पाऊल उचललं नसतं तर कदाचित आज तुमची आमची ओळख, तुमची आमची नावं आडनावं ही आज जी आहेत ना ती नसती. याचं भान कुठेतरी तुम्ही आम्ही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या कारणासाठी का होईना आणि तुमच्या आमच्या पूर्वजांच्या स्मृती आजही गड किल्ल्यांवर अस्तित्वात असताना आमचं ते कर्तव्य बनतं, दुर्ग संवर्धन या क्षेत्राकडे आम्ही वळालं पाहिजे. कारण जोपर्यंत आमचे पूर्वज किती महान होते हे जोपर्यंत आम्ही जाणून घेत नाही ना तोपर्यंत आम्हाला आमचा स्वतःचा अभिमान वाटत नाही, वाटणार नाही. आजची परिस्थिती काय आहे? कोणताही नवीन शोध लागला, गेले जवळजवळ 300-400 वर्ष हेच होत आलंय, अगदी 600-700 वर्षापासून हेच होत आलंय. जो नवीन शोध लागलाय तो सगळा पाश्चिमात्यांनी लावला. आमचे पूर्वज काहीच नव्हते का? हा वारसा जर समजून घेतला ना, हा वारसा कोणी समजून घेतला माहितीये का? हा वारसा स्वतःच्या पूर्वजांचा वारसा की माझे पूर्वज एवढे पराक्रमी होते, इतके सुधारणावादी होते, इतके कुशाग्र बुद्धीचे होते, इतके विज्ञानाधारित विचार करणारे होते. हा विचार ज्यांनी जोपासला आणि ज्यांनी आपल्या पूर्वजांच्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या आणि ज्यांना कळालं की इतका मोठा प्रगल्भ इतिहास जर माझ्या पूर्वजांचा आहे तर आम्ही या परकीयांची गुलामगिरी का करायची, या परकीयांच्या जोखडामध्ये आम्ही का स्वतःला बांधून घ्यायचं, जमीन आमची आहे, राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे. म्हणून या गुलामगिरीच्या जोखडातून हे जोखड फेकून देण्यासाठी पूर्वजांना आठवून, पूर्वजांचा पराक्रम आठवून ज्यांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली ते छत्रपती शिवराय, त्यांनी स्वतःचे पूर्वज ओळखले. म्हणून आज 400-450 वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांना आम्ही अगदी घराच्या एका कुटुंबाच्या सदस्यापेक्षाही जास्त त्यांचं पूजन करतो, त्यांना मस्तकी धारण करतो. हे कशामुळे? त्याच्या पाठीमागे फक्त एक कारण आहे की छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या पूर्वजांचा प्रगल्भ इतिहास जाणून घेतला. म्हणून आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, हो तिथे सरबत येत आहे, पण सरबत येता येता आपण थोडस श्रवण पण चालू करूया. हा, कारण भले कान इकडे ठेवा, संपूर्ण लक्ष तिकडे ठेवलं तरी चालेल. असो, आता ज्यांना या पट्ट्यामध्ये उन्हामध्ये बसलेली मुलं आहेत त्यांना कदाचित सरबताची जास्त गरज वाटेल, ठीक आहे. पण आपल्या जुन्नर तालुक्याची ओळख म्हणजे किल्ले शिवनेरी. कारण किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. मग माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये काय काय आहे तर शिवनेरी शिवरायांचं जन्मस्थान, ओझर, लेण्याद्री. माहिती म्हणून आता हळूहळू होऊ लागली आहे. बरेच मुलांनी उत्तर दिलं की 7 किल्ले आहेत. मित्रांनो, 7 नाही. आपल्या जुन्नर तालुक्यात
10 किल्ले आहेत एकूण. पैकी 7 किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारातील आहे. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला. आणि 3 किल्ले जे आहेत ते स्थलदुर्ग या प्रकारातले. स्थलदुर्ग म्हणजे ज्याला भुईकोट या नावाने ओळखलं जातं, सपाटीवर शहरामध्ये बांधलेला किल्ला. मग त्याच्यामध्ये भूदुर्ग, ग्रामदुर्ग असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर असे हे स्थलदुर्ग 3 आहेत. पैकी एक भुईकोट किल्ला आहे तो जुन्नर शहरामध्ये. सांगू शकेल कोणी? तुमच्यापैकी कोणी तहसीलदार कचेरीमध्ये किंवा पोलीस स्टेशन किंवा पोस्ट ऑफिस या ठिकाणी गेलेला आहात का? किंवा ऍफिडेव्हिट करण्यासाठी सुविधा केंद्रामध्ये जुन्नरच्या जर गेला असाल ते एका भव्य कमानदार प्रवेशद्वारातून तुम्ही आतमध्ये घुसता, बरोबर आहे? हे त्या भुईकोटाचं मुख्य प्रवेशद्वार होतं. म्हणजे जुन्नर शहर त्या काळातलं मुख्य भुईकोट किल्ला, त्याचं एक मुख्य प्रवेशद्वार जे आज शिल्लक आहे. आणि 12 बुरुज होते, पैकी 4-5 बुरुज नेस्तनाबूत झालेले आहेत. उरलेले कसेबसे तग धरून आहेत. आणि तेच आता आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपतायत आणि आपल्याला मोठ्याने आर्त हाक मारतायत की बाबांनो आता तरी आम्हाला जपा. दुसरा भुईकोट किल्ला आहे तो आहे आपल्या ओतूरचा उत्तमापूर. एक मोठा इतिहास आहे त्याही नावाला. ओतूरमध्ये कधी पाहुण्यांकडे वगैरे गेला असाल तर आज फक्त 3 वेशी त्याचं शिल्लक आहे. तो भुईकोट किल्ला. आणि तिसरा म्हणजे तुम्ही ज्या परिसरातून येता ते नारायणगावचा भुईकोट किल्ला. असे 3 भुईकोट किल्ले. जे हा नारायणगावचा भुईकोट किल्ला, भुईकोट किल्ल्याच्या उपप्रकाराच्या माध्यमातून ग्राम दुर्ग अशा अर्थाने याची बांधणी. कारण मुख्य कोट इथे कुठेच त्याचे एव्हिडन्सेस आढळत नाही, पण परकोट मात्र आढळतो. ज्या वेशी आज 2 शिल्लक आहेत आणि एक छोटासा तटबंदीचा भाग आहे ना इकडं जुन्नरकडे जाताना, तेवढेच काय त्या अस्तित्वाच्या खुणा शिल्लक राहिलेल्या आहेत. तर अशा 10 किल्ल्यांना प्रत्येक किल्ल्याचा इतिहास, त्या किल्ल्याची बांधणी, त्या किल्ल्यावर राज्य करणारे शासक हे वेगवेगळ्या काळात वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये स्थित्यंतर कशी आली हे ओळखून घेणं हे आज जुन्नर तालुक्याचे नागरिक म्हणून आज तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि तीच माहिती कर्तव्य भावनेने पोहोचवण्यासाठी आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे. खरं तर मी सुरुवातीलाच आभार मानतो की मला गुरुवर्य रापसमनीस विद्या मंदिरामध्ये जुन्नरचा वारसा सांगण्याची सेवा प्राप्त झाली. ही माझ्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे. मी भले बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये वगैरे जाऊन व्याख्यानं भरपूर दिल्या असतील, पण जेव्हा आपल्याकडेच आपला वारसा सांगण्याची जबाबदारी येते तेव्हा निश्चितच त्या गोष्टीचं दुप्पट गांभीर्य मनावर येत असतं. तेवढंच टेन्शनही येत असतं, कारण बरेच प्रतिप्रश्न येण्याची शक्यता असते. आणि मला उलट तुमच्याकडून ते प्रश्न येणं अपेक्षित आहे की असं का नाही होऊ शकलं, किंवा हे असं का, किंवा तुम्ही हे सांगताय हे कशावरून. खरं तर जर बारकाईने ऐकलं तर तुमच्या मनात बरेचसे प्रश्न तयार होतील आणि त्यानुसार निश्चितच त्यांची उत्तर मी माझ्या पद्धतीने देऊ शकेन. इतिहास जातो किंवा प्रागैतिहासिकत्व आपल्या जुन्नरचं किती जुनं आहे. कारण ते जे राखेचे ढीग, त्यांना टेफरा असं म्हटलं जातं, ते राखेच्या ढिगाच्या खाली जे काही सापडलंय ते आदिमानव त्याच्यामध्ये सुधारणा होत होत जेव्हा तो दगडी हत्यारं वापरू लागला
ती त्याची घरगुती नित्याची वापरली जाणारी दगडी हत्यारं त्या टेपराच्या ढिगाखाली सापडली आणि हा ताम्रपाषाण युग आणि त्याच्या अगोदरचा अश्मयुग हा कालावधी जातो साधारणतः 12 ते 13 लाख वर्षापूर्वीचा, असं आदिमानवाचं प्राचीन अस्तित्व ज्या तालुक्यात सापडतं ना, तो तालुका म्हणजे माझा जुन्नर तालुका. तुम्ही डायनासोरस वगैरे ही नावं ऐकली असतील. त्या डायनासोर सारखाच एक हत्ती सदृश्य प्राणी होता, मॅमथ. एक महाकाय असते ना, मॅमथ नाव ऐकलंय ना, ज्याचे सुळे प्रचंड लांब पैकी. आणि हा मॅमथ डायनासोर बरोबरच लुप्त झालेला आहे. त्याचा एक सुळा म्हणजे तो हस्तिदंत, तो याच बोरीच्या भागामध्ये त्या उत्खननात सापडलेला आहे. इतकी जुनी आपल्या जुन्नर तालुक्याची ओळख आहे. याच्यानंतरचा प्रवास सुरू होतो तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा प्रवास जर विचार करायचा असेल तर महाराष्ट्राच्या प्रवासाचा इतिहास मांडत असताना महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट म्हणजे सातवाहन. सातवाहन, शालिवाहन किंवा शातवाहन अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांना ओळखलं जातं. तर सुरुवातीच्या काळात या सातवाहन सम्राटांची मुख्य राजधानी आहे पैठण, त्या काळातली प्रतिष्ठान नगरी, आजचं पैठण. आणि ती प्रतिष्ठान नगरी राजधानी असताना जुन्नर हे सातवाहनांच्या काळात त्यांची व्यापारी राजधानी होती. म्हणजे आज भारताच्या अर्थकारणामध्ये जे मुंबईचं महत्व आहे ना, कारण भारताची राजधानी दिल्ली आणि भारताची आर्थिक राजधानी कोणती असं विचारलं तर मुंबई हे उत्तर येतं. सातवाहनांची आर्थिक राजधानी आपलं जुन्नर होतं. हा सातवाहनांचा काळ कोणता? इसवी सन पूर्व 200 वर्ष ते इसवी सनानंतरची 223-225 वर्ष, म्हणजे जवळजवळ 400-425 वर्षाचा हा कालावधी आहे. आजपासून 2200-2300 वर्षापूर्वीचा इतिहास सुद्धा माझ्या जुन्नर तालुक्याला आहे. एवढ्यावरच आपलं जुन्नरचं प्राचीनत्व थांबत नाही, तर ज्या पैठण ही राजधानी सातवाहनांची काही काळ आहे, बराच काळ राजधानी जुन्नर होती, याचे पुरावे आता हळूहळू पुढे येऊ लागलेले आहेत. इतके पुरावे पुढे येऊ लागलेले आहेत की जुन्नर मध्ये सातवाहनांच्या काळात टाकसाळ म्हणजे नाणी तयार करण्याचा कारखाना, हा कारखाना फक्त तिथेच असतो जे शहर राजधानीचं शहर असतं. आणि या सातवाहनांच्याच काळात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला. अहिंसेचा संदेश देणारा हा बौद्ध धर्म त्या काळामध्ये काहींनी स्वीकारला, काहींनी स्वीकारला नाही. पण जे बौद्ध भिक्खू जे धर्म प्रचारासाठी आलेले आहेत त्यांच्याकडे एक आदराची पाहण्याची भावना त्या सगळ्यांची होती. आणि हे आउट ऑफ रिस्पेक्ट या बौद्ध भिक्खूंसाठी काही निवास व्यवस्था आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये केलेली आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात निवास व्यवस्था बौद्ध भिक्खूंची केलेली अख्ख्या जगामध्ये एकमेव आपला तालुका आहे बरं का, की ज्यांनी सगळ्यात जास्त प्रमाणात बौद्ध भिक्खूंची निवासस्थानं निर्माण केली. मी अख्ख्या जगात म्हणतोय, अख्ख्या महाराष्ट्रात किंवा जिल्ह्यात किंवा भारतात नव्हे. त्याचं कारण सांगतो. या बौद्ध भिक्खूंविषयी सर्वांना एक वेगळा आदर होता आणि या आदरापोटी त्यांनी ते निर्माण करून दिली. हे कोणी कोणी निर्माण करून दिलेले आहेत? मग त्या काळातले व्यापारी असतील,
त्या काळातल्या ज्या म्हणजे सातवाहनांच्या काळातल्या म्हणतोय मी, त्या काळातल्या ज्या वेगवेगळ्या पेढ्या होत्या, वॉटरफॉलचा आनंद प्रचंड घेतला असेल, बरोबर. आणखीन काय काय पाहिलं तुम्ही नाणेघाटामध्ये? रांजण, हा दगडी रांजण पाहिलं, व्हेरी गुड. अजून व्हेरी गुड. नाव काय बेटा तुझं? मानसी. खूप योग्य उत्तर दिलंय. एकदा मानसीसाठी सगळेजण जोरदार ठेवा. खर तर वारसा हा इतका प्रगल्भ आहे आपला की समजून घ्यायला 1 नाही 10 दिवस अपुरे पडतील, पण तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण वर्षा विहारासाठी नाणेघाट परिसरामध्ये जातो, प्रचंड मस्तपैकी उड्या मारतो, निसर्गाचा आनंद घेतो, रिव्हर्स वॉटरफॉल खाली तुडुंब भिजतो मस्तपैकी, मोठमोठ्याने डीजेच्या गाणी बिणी लावत. आपल्या मनात काही नाही, फक्त मी आणि माझा आनंद एवढाच विचार असतो. पण माझ्यामुळे, त्या मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांमुळे त्या पशु पक्ष्यांची, प्राण्यांची काय अवस्था, ते किती बिथरलेले असतील, किती डिस्टर्ब झाले असतील, किती जणांनी ती स्थलांतर केली असतील या कारणांमुळे, याचा किंवा आमच्या पायाखाली किती दुर्मिळ वनस्पती तुडवल्या गेल्या असतील, याचा कधी आम्ही विचार केला? बरं, हे सगळं वैभव आम्ही कुठलं नष्ट करतोय? कुठलं? तुमच्या आमच्या तालुक्यातलंच. बरं, हे सगळं करून आम्ही जे पाहायचं ते कधी पाहतच नाही. आनंद साजरा करा, आनंद साजरा करू नये निश्चितच असं नाही. आनंद माणसाने साजरा केलाच पाहिजे, पण तो आनंद साजरा करताना निसर्गातला लहानातला लहान घटक सुद्धा कुठेही दुखावता कामा नये याची काळजी निश्चित मात्र घेतली पाहिजे, एवढं आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो. आणि याच बरोबर हे सगळं वर्षा सहलीचा आनंद घेत असताना आम्ही त्या लेणीमध्ये जातो तो फक्त याच्यासाठी पाऊस आला म्हणून लपायला, अंग भिजू नये. किंवा आताच रिव्हर्स वॉटरफॉल खाली प्रचंड भिजलोय, चिंब झालोय, आणि आता परत कपडे ड्रेस चेंज केला आणि पुन्हा ओलं झालं की सगळी मजा निघून जाईल म्हणून आम्ही त्या लेणीचा आश्रय घेतो. बाळांनो, लक्षात ठेवा, ती लेणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची खूण आहे. कारण जो महाराष्ट्र, मराठी हे जे 2 शब्द वापरतो ना आपण, तर बहुतेक या दोन्ही शब्दांचं उगमस्थान म्हणजे ती लेणी आहे. त्या लेणीमध्ये तुम्ही आतमध्ये जेव्हा जाता, डाव्या उजव्या बाजूला दोन्ही भिंतींवर एक प्रचंड मोठा शिलालेख कोरला गेलेला आहे. पाहिलाय का कोणी? शिलालेख म्हणजे समथिंग इज रिटन ऑन स्टोन. जसं पाटीवर आपण लिहितो किंवा वहीवर लिहितो ना, तसंच त्यावेळेस वहीचा कागद, त्याच्याऐवजी ती भिंत वापरलेली, दगडी भिंत. शिला म्हणजे दगड, आणि त्याच्यावर लिहिलेला लेख, शिलालेख. हा डाव्या बाजूच्या भिंतीवर 10 ओळींचा, उजव्या बाजूच्या भिंतीवर 10 ओळींचा, असा एकूण 20 ओळींचा महाराष्ट्रातला आतापर्यंत सापडलेला सगळ्यात मोठा शिलालेख. पण कशात सगळ्यात मोठा असलेला? अभिमान बाळगा आणि पाहुण्यांना सांगा त्या शिलालेखाचं महत्व. कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सगळ्यात जुना पुरावा आवश्यक असतो, तो कमीत कमी 2000 वर्षापूर्वीचा असायला हवा. हे निकष आहेत. या प्रमुख निकषामध्ये आपली मराठी भाषा पहिल्यांदा बसली जेव्हा तो नाणेघाटाचा शिलालेख पुरावा म्हणून सादर केला. म्हणजे आपली मराठी भाषा सुमारे 2200-2300 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात होती याचा जिवंत पुरावा म्हणजे तो शिलालेख आहे. इतकी मोठी भाग्याची बाब आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे.
तो शिलालेख मूळ ब्राह्मी लिपीमध्ये आहे, पण त्याची वाचण्याची भाषा मात्र प्राकृत आहे. प्राकृत म्हणजे काय? प्राकृत त्यावेळेस आपल्या मराठीला, म्हणजे ज्याला म्हणू आपण नॉन स्क्रिप्टेड लँग्वेज, की ज्याला स्वतःची मुळाक्षरं नव्हती, अशा अवस्थेत आपली मराठी होती. आणि त्याच्यामुळं तो शिलालेख लिहिण्यासाठी आधार ब्राह्मी स्क्रिप्टचा वापरावा लागला, पण त्याची वाचनाची भाषा आजही ती प्राकृतच आहे. जसा एखादा मेसेज तुम्हाला मराठी टाईप करता येत नसेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये मराठी शब्द टाईप करता ना, बरोबर आहे का नाही? त्याचं वाचन तुम्ही इंग्रजीमध्ये करता की मराठीत? बरोबर. अगदी तसंच ब्राह्मी स्क्रिप्टचा वापर करून ते मराठी लिहिली गेलेली आहे आणि तो पुरावा ग्राह्य धरला गेलेला आहे. कदाचित लवकर, अर्थात तो लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी सगळ्यांचीच आपल्या मराठी भाषिकांची तो प्रयत्न आहे. तो मिळेल आणि त्याचा सगळ्यात जुना पुरावा आपल्या तालुक्यातून गेलेला आहे, याचा अभिमान कायम बाळगा. पण त्याच्यासाठी अगोदर तो माहीत करून घ्या. मग त्या शिलालेखामध्ये नेमकं काय काय नोंद केलेलं आहे? तर त्या शिलालेखामध्ये इंद्र, विष्णू, बलराम हे प्रमुख वैदिक देवता आणि त्यांच्या बरोबर अष्टदिक्पालांपैकी काही दिक्पालांची नावं, अगदी यमापासून ती नावं आपल्याला शिलालेख मध्ये कोरलेली दिसतात. त्या शिलालेखांचं वाचन झालेलं आहे, म्हणून त्याचं ट्रान्सलेशन झाल्यानंतर, ते वाचल्यानंतर हे तुम्हाला सांगतोय मी. केवळ बडबड करायची म्हणून नाही. आणखीन त्या शिलालेखाच्या त्या 20 ओळींमध्ये काय माहिती दिलेली आहे मग? तर त्यावेळेस या सातवाहनांची सम्राज्ञी आहे, सम्राज्ञी नागणिका. लक्षात घ्या, आजचा कार्यक्रमाचा 16 निमित्त सुद्धा जागतिक महिला दिन आहे. आणि महिला सबलीकरण हे फक्त आजच आहे भारतात, महाराष्ट्रात असं अजिबात नाही. हिंदुस्थानमध्ये नेहमीच स्त्रीला, महिलेला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे, मान सन्मान दिला गेलेला आहे. आज देवी प्रत्येक अधिष्ठानाच्या तळाशी काय असेल तर ते देवीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. आणि त्या देवीच्या अस्तित्वावरच हे सगळे पुराण किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या धार्मिक गोष्टी सुद्धा निगडीत असतील, अशा सगळ्या आहेत. आणि त्याच परंपरेतील राणी नागणिका ही सातवाहनांचा पहिला राजा सिमुक सातवाहन, ज्याने स्थापना केली सातवाहन डायनेस्टीची, सातवाहन साम्राज्याची, त्यांचा मुलगा श्री सातकर्णी, त्याचं नाव आहे बरं का त्या लेणीमध्ये. हा श्री सातकर्णी, त्याचं लग्न नागणिकेबरोबर झालं आणि हा श्री सातकर्णी हा अल्पायुषी ठरला. प्रचंड पराक्रमी होता पण अल्पायुषी ठरला. पर्यायाने त्याचं निधन झाल्यानंतर एका महिलेला सम्राज्ञी होण्याचा दर्जा दिला गेला. याच्यावरनं कळतंय की आपले पूर्वज हे महिलांच्या, स्त्रीच्या धोरणाबाबत किती उदार होते आणि किती सुधारणावादी होते. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या परंपरेला अधोरेखित करत असतात. ही राणी नागणिका सम्राज्ञी झालीये 2200-2300 वर्षापूर्वी. तुम्ही कदाचित नाईल नदी, इजिप्त, पिरॅमिड्स वगैरे हे सगळं ऐकलंय का? नुसतं ऐकलं तरी असेल, बरोबर आहे. तिथली एक महिला शासिका आहे क्लिओपात्रा, तिचं नाव क्लिओपात्रा. काही जणांनी कदाचित ते नाव स्टोरीच्या कुठल्या तरी माध्यमातून ऐकलं असेल. जगामध्ये सगळ्यात पहिली महिला सम्राज्ञी म्हणून तिची नोंद आहे बरं का. पण हा त्या सम्राज्ञी क्लिओपात्राचा काळ जेव्हा काउंट केला जातो, तो काळ म्हणजे नागणिकाचा काळ आहे. समकालीन आहेत दोघी.
मग आता पुन्हा नव्याने त्याच्यावर संशोधन सुरू झालेलं आहे आणि कदाचित हे सुद्धा प्रूव्ह होऊ शकतं की जगातली पहिली महिला शासिका ही राणी नागनिका असू शकते की जिची राजधानी जुन्नर आहे. इतका प्रगल्भ इतिहास आपल्या जुन्नर तालुक्याला लाभलेला आहे की ज्या असं म्हटलं जातं की जुन्नर तालुक्याच्या कणाकणात पाण्याच्या प्रत्येक थेंबात झाडाच्या प्रत्येक पानामध्ये इतिहास ओसंडून वाहतोय. त्या इतिहासाच्या ओसंडून वाहणाऱ्या गंगेमधले एक थेंब होण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला लाभलंय. किती भाग्यवान आहोत रे आपण. याच बरोबर त्या शिलालेखामध्ये अजून ज्या काही नोंदी आहेत आणखीन आपले पूर्वज किती प्रगल्भ आणि हुशार त्याच्याच बरोबर किती पराक्रमी आहेत याची सुद्धा जाणीव आपल्याला होते. राणी नागनिकेने वेगवेगळे 18 यज्ञ केलेले आहेत त्या काळात. वैदिक परंपरा मानणारे हे घराणं आहे आणि त्यांनी जे वेगवेगळे 18 यज्ञ केले त्या 18च्या 18 यज्ञांची नावं त्या शिलालेख मध्ये आहेत. त्याच्यापैकी 2च यज्ञ सांगतो कारण बाकीचे यज्ञ तुम्हाला माहिती नसतील, ती नावही कधी ऐकली नसतील, पण किमान हे 2 यज्ञ ऐकले असतील तुम्ही. एक आहे राजसूय यज्ञ आणि दुसरा आहे तो अश्वमेघ यज्ञ. अश्वमेघ रामायणाच्या संदर्भात तुम्ही ऐकला असेल. मग ते लव कुश वगैरे मग ते सगळं प्रकरण. आता हे अश्वमेघ यज्ञ करण्याचा हक्क कोणाला हे लक्षात घ्या. ही त्यावेळेसची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पॉलिसी आहे की काही ठराविक प्रकारचे विधी करायला मग कोणत्याही धर्माचे असो ते करण्यासाठी काही निकष लावलेले आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात निकष महत्वाचा आहे तो सम्राट असला पाहिजे तरच तो अश्वमेघ करू शकतो. आणि शिवाय ज्याचं वार्षिक महसूल हा किमान 1 ते 10 लाख कारशापणाचा आहे. कारशापण हे त्या काळातलं चलनी नाणं, जसं आपल्याकडे रुपया किंवा वेगवेगळ्या चलन आहेत तसं त्यावेळेसचं सातवाहनांचं चलन आहे कारशापण. हे एवढ्या प्रमाणात महसूल असेल त्यालाच तो हक्क आहे. आणि असा अश्वमेघ यज्ञ 2दा केलेला या राणी नागनिकेने तो 2दा केला. याच्यावरून त्या किती पराक्रमी होत्या हे आपल्याला कळतं. कारण अश्वमेघ यज्ञामध्ये अश्व पुढे जात असतो, त्याच्या पाठीमागे सातवाहनांची संपूर्ण अथांग सेना चालत असते. तो अश्व ज्या ज्या भागातून जाईल आणि जिथे त्याला विरोध होणार नाही तो तिथून पुढे जाईल. तो प्रांत सातवाहनांचा मांडलिक झाला हा अर्थ त्याचा समजला जाईल आणि ते त्यांचे मांडलिकत्व स्वीकारत. जर एखाद्या दुसऱ्या राजाने तो अश्व अडवला, त्याचा लगाम धरला आणि त्याला थांबून ठेवला, याचा अर्थ त्याने सातवाहनांच्या सैन्याला आव्हान दिलं आणि मग सातवाहनांचं सैन्य त्यांच्याबरोबर युद्ध करेल. युद्ध जिंकले की ते पुन्हा मांडलिक बनायचं त्यांनी आणि हा घोडा पुढे जाईल. पण जर तो घोडा अडवला आणि अडवणाऱ्याने जर यांचा पूर्ण पराभव केला तर पुन्हा त्या सम्राटाला परत आयुष्यभरात तो यज्ञ करण्याची परवानगी नाही. असा अश्वमेध यज्ञ 2दा केला आहे. याच्यावरनं कल्पना करा आपले पूर्वज किती पराक्रमी असतील की 2दा अश्वमेध यज्ञ यशस्वीपणे पूर्ण केला. त्याचबरोबर शेतीमधली या सातवाहनांची भूमिका जर पाहिली आपण तर अगदी मोठमोठे वॉटर स्टोरेजेस, पावसाचं पाणी स्टोअर करून ते चॅनल्सच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम सातवाहनांच्या काळात झालेलं आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणं, कलाकारांना प्रोत्साहन देणं आणि त्याच काळामध्ये या श्रेण्या निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या बँक्स. पण या बँक्स कोणासाठीही त्या बँक्स नव्हत्या, तर ठराविक प्रकारचे व्यापारी त्यांची एक श्रेणी, दुसऱ्या वस्तूचे पदार्थाचे व्यापारी त्यांची एक श्रेणी आणि त्या श्रेणीच्या प्रमुखाला म्हटलं जायचं श्रेष्ठी.
आजकाल श्रेष्ठी हा शब्द फार एकदम एकदम गौण करून टाकलेला आहे. पण या श्रेष्ठी या शब्दाला त्या काळात किती मान होता की हा श्रेष्ठी थेट सातवाहनांच्या राजसदरेमध्ये पहिल्या रांगेत बसण्याचा मान या श्रेष्ठींना होता. आणि त्याच्याही पलीकडे आपल्या जुन्नर परिसराचा आणि एकूणच सातवाहन साम्राज्याचा व्यापारी संबंध हा थेट युरोपशी होता. मग इटली असेल, रोम असेल, ग्रीस असेल, या परकीय पाश्चिमात्य देशांशी भारताचे व्यापारी संबंध होते आणि त्या व्यापारी संबंधा माध्यमातूनच नाणेघाट या व्यापारी मार्गाची निर्मिती झालेली होती. तर त्या काळात कल्याण, नालासोपारा म्हणजे त्यावेळेस शूरपारक आणि चौल हे बंदरं होती प्रमुख. जहाजं तिथे यायची आणि तिथून माल देशावर आणायचा आहे. ती सगळ्यात जवळची आणि कमी उताराची जागा असलेली तो नाणेघाट आणि म्हणून नाणेघाट मार्गे आणि जुन्नर व्यापारी राजधानी, आर्थिक व्यापारी राजधानी म्हणून तो जवळचा मार्ग आणि जगभरातील व्यापारी त्या मार्गाने आपल्या जुन्नर मधून आले गेलेले आहेत आणि त्या व्यापारी मालावर जकात वसूल करणं, मी त्याला टोल म्हणणार नाही कारण आजकाल जो टोल आपण पाहतो तो टोल म्हणजे तुम्ही आम्ही कोणीही फोर व्हीलर घेऊन गेलात, मग तो व्यापारी असो नाही तर सर्वसाधारण नागरिक असो, सगळ्यांना टोल भरावा लागतो, बरोबर. पण जकात मात्र फक्त व्यापारी मालालाच द्यायची असते. तर या व्यापारी मालावर जकात गोळा करण्यासाठी तो जो रांजण ठेवलेला आहे ना, तो रांजण त्याच्यासाठी आहे. असे 6 ते 7 रांजण असावेत. आज एकच शिल्लक आहे. काळाच्या ओघात सगळं संपलंय. किती संपलंय काळाच्या ओघात? तर त्या लेणी मधले 8 पुतळे होते. हे आता सांगितलं तरी तुमचा विश्वास बसेल का? एकतर आतमध्ये गेल्यावर पाहिलं नाहीये आणि आता सर परत तुम्ही असं म्हणताय की असं असं आहे. पण आता पुन्हा जा, अवश्य पहा. तिथे 8 पुतळे होते. जी शेवटची प्रवेश आपण केला की समोरची जी भिंत आहे कातळकोरीव, त्या भिंतीमध्ये ते दगडामध्ये 8 पुतळे कोरलेले होते आणि हे सगळे सातवाहन घराण्यातील होते. एक पुतळा मात्र वेगळा होता की त्याच्यासारखा एकत्र पुतळा आजपर्यंत परत कधीच पाहायला भेटलेला नाहीये. ते म्हणजे सातवाहन घराणं आणि राणी नागनिका ज्या घराण्यातली आहे, म्हणजे श्री सातकर्णीचे सासरे, त्यांचाही पुतळा सातवाहनांच्या घराण्याच्या एका पुरुषामध्ये अशा उद्देशाने असे 8 पुतळे त्या ठिकाणी केलेले दिसतात. आता हे कशावरून आपल्याला कळालं तर त्या प्रत्येक पुतळ्याच्या वरच्या बाजूला ब्राह्मी लिपीमध्ये त्यांची नावं लिहिलेली आहेत. पुन्हा त्या नावांची वाचण्याची भाषा प्राकृतच आहे आणि त्याच्यावरनं ते कळालं की श्री सातकर्णी किंवा सिमुख किंवा श्रीमुख सातवाहन, राणी नागनिका, मग कुमार भायल किंवा कुमार जी 2 मुलं आहेत शक्तिश्री आणि वेदीश्री, आणि त्याचबरोबर चौथा जो पुतळा आहे तो महारठी तृणकयीर. हा महारठी हा शब्द मूळचा आहे महारथी, म्हणजे रथ संचालन करण्यामध्ये आणि युद्धभूमीमध्ये पराक्रम गाजवण्यामध्ये ज्यांनी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे अशाचा उल्लेख सातवाहनांच्या काळात महारथी अशा अर्थाने केला जायचा. त्या महारथींचे महारठी झाले. महारठीचाच मरहट्ट झाला. मरहट्टचा महाराष्ट्रिक आणि महाराष्ट्रिकचा महाराष्ट्र आणि मराठी असा तो अपभ्रंश होत होत त्याच्यात सुधारणा होत होत कदाचित मराठी आणि महाराष्ट्र हे 2 शब्द तयार झाले असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आणि त्याची सुरुवात पुन्हा आपल्या जुन्नर तालुक्यातून.